नमस्कार, मी विलास बडे. माझा स्पेशल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्यात भीषण असा दुष्काळ आहे आणि या दुष्काळाच्या संदर्भामध्ये खरीप रब्बी गेल्याने शेतकरी देशोधडी लागलेत. जे काही हातात पडलंय त्यात जगायचं कसं हा त्याच्या पुढचा प्रश्न आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये राज्यात नेत्यांचे दौरे सुरू झालेत. महसूल मंत्र्यांनी नुकताच दौरा केला. पंकजा मुंडेही त्यांच्यासोबत होत्या. पण या सगळ्या दौऱ्यामध्ये एकनाथ खडसे शेतकऱ्यांच्या बांधावर तर गेलेच नाहीत. उलट शेतकऱ्यांना मोबाईलची बिलं भरता येत नाहीत. मग विजेची बिलं का भरत नाहीत असा त्यांनी प्रश्न केलाय. मोबाईलची बिलं भरता मग. राज्यात काही पहिल्यांदाच हा दुष्काळ नाहीये. या दुष्काळात शेतकऱ्यांची पहिल्यांदाच थट्टा होतीये असंही नाहीये. या आधीही थट्टा झाली आणि आताही होतीये. त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये राजकारणी जे आहेत ते खरोखरच संवेदनशील आहेत का, ते खरोखरच गंभीर आहेत का हा प्रश्न आहे. आणि या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आता आपल्यासोबत काही मान्यवर आहेत. भाजपचे आमदार गिरीश महाजन आपल्यासोबत आहेत. थोड्याच वेळात ते आपल्यासोबत येतील. पण काँग्रेसचे खासदार राजीव सातव देखील आपल्यासोबत आहेत. त्याचसोबत शिवसेनेचे खासदार संजय जाधव देखील आता आपल्यासोबत आहेत. त्यामुळं आपण ह्या सगळ्या नेत्यांकडून जाणून घेणार आहोत की खरोखरच इतकं मोठं सगळं संकट आहे आणि या सगळ्या संकटामध्ये राजकीय नेते गंभीर आहेत का. सुरुवातीला आपण राजीव सातव यांच्याकडे जाऊयात. ते आता विरोधी पक्षात आहेत. तुम्ही सरकारचे हे सगळे दौरे बघितल्यानंतर आणि ज्या पद्धतीने हे सगळे दौरे केले जात आहेत त्यावर पिपली लाईव्ह सारखं हे सगळं होतंय अशी टीका होतीये. तुम्ही याकडे कसं बघता? सरकार तुम्हाला गंभीर वाटतंय का? मला सगळ्यात महत्वाचा विषय माझा हा आहे की सरकार आता वाट कशाची पाहत आहे. संपूर्ण मराठवाडा आज दुष्काळाच्या छायेत आहे. आम्ही काँग्रेसचे किंवा दुसऱ्या पक्षाचे कोणी हे सांगतोय असं नाही. यांना प्रशासनानं अहवाल दिलेला आहे की संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भ आणि अनेक भाग हे दुष्काळाखाली आहेत. 50% आणेवारी वर जायची शक्यता नाही. काही ठिकाणी 20%, 22%, 25% आणेवारी आहे. त्यामुळे जर प्रशासनाचा अहवाल इतका भीषण आणि भयावह असेल तर सरकार वाट कशाची पाहती हा एक प्रश्न आहे. दुसरं, हे सरकार दुष्काळाबाबत अजिबात ज्या पद्धतीचं संवेदनशील पाहिजे ते अजिबात संवेदनशील नाही. मुख्यमंत्र्यांनी दुष्काळाच्या संदर्भामध्ये मराठवाड्याच्या किंवा इतर ज्या भागात दुष्काळ आहे त्यातल्या कुठल्याही लोकप्रतिनिधींची बैठक सुद्धा या संदर्भात बोलवलेली नाही. ज्या पद्धतीनं मदत आणि पुनर्वसन विभागाचा कार्यभार हा खडसे साहेबांकडे आहे. खडसे साहेबांकडे एक कार्यभार नाही. ते महसूल, मदत, पुनर्वसन, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, मत्स्य विकास, मायनॉरिटी अफेअर्स, अवकाफ आणि उरला सुरला राज्य उत्पादन शुल्क. म्हणजे खडसेंनी 24 तास जरी काम केलं तरी मदत आणि पुनर्वसनाच्या कामाला ते न्याय देऊ शकत नाहीत. त्यांच्या जोडीला मदत पुनर्वसन राज्यमंत्री सुद्धा या सरकारने दिलेला नाही. त्यामुळे मदत आणि पुनर्वसन दुष्काळाच्या संदर्भात हे राज्य सरकार किती गंभीर आहे हे या निमित्ताने दिसत आहे. बरोबर, राज्य सरकार गंभीर नाहीये असा आरोप तुम्ही करताय. शिवसेनेने देखील आज खडसेंनी जी वक्तव्य केली त्या संदर्भामध्ये उद्धव ठाकरेंनी टीका केलेली आहे. आता आपल्यासोबत संजय जाधव आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. मराठवाड्यातली परिस्थिती प्रचंड भीषण आहे, दुष्काळ भीषण आहे. पण ग्राउंड लेवलला सरकारच्या माध्यमातून काय केलं जातंय? तुम्हाला हे सरकार गंभीर वाटतंय का? मला हे सरकार निश्चित गंभीर वाटत नाहीये. कारण मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ आहे. 1972ला सुद्धा एवढा दुष्काळ नव्हता, त्याच्यापेक्षाही मोठा दुष्काळ आहे. परवाच सीआयडीने जे रिपोर्ट दिलाय त्यामध्ये सुद्धा सांगितलंय की दुष्काळ 72 पेक्षा भयानक आहे. एवढं सगळं असताना देखील सरकार हे टंचाई सदृश्य परिस्थिती म्हणून समोर येते. आता आणेवारी जाहीर झाल्या 19, 20, 25, 30, 35, 40, 45. आणेवारी जाहीर झाल्यानंतर सरकारला दुष्काळ जाहीर करायला कोणाची वाट बघायची मला हे नाही कळलं. सरकारनं तात्काळ दुष्काळ जाहीर करून पुढच्या अंमलबजावणी करायला सुरुवात करायला पाहिजे. परंतु सरकार वेळपाडूपणाचं धोरण स्वीकारते. सरकारच्या मनामध्ये पाप दिसते मला या माध्यमातून. मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय की ह्या ठिकाणी परभणी जिल्ह्याच्या बाबतीत तर मी एवढं सांगेन, खरीप आणि रब्बीच गेले अशातला भाग नाही. तर यापूर्वीची रब्बी गारपिटीने आमच्या इकडची पूर्ण सत्यानाश झालेला आहे. कारण शेवटच्या टप्प्यात पीक हातात घेण्याच्या अगोदर एवढी मोठी गारपीट झाली आणि त्या गारपिटीमध्ये हाताला आलेलं धान, मग तो गहू असेल, ज्वारी असेल, हरभरा असेल, सगळ्या शेतकऱ्याचं नेस्तनाबूत झालं. शेतकरी
शासनाच्या मदतीची वाट पाहत होता. तुटपुंजी शासनानं काही भागात मदत केली आणि बाराने लोकांना वाऱ्यावर सोडून दिलं. त्यानंतर खरीपामध्ये तरी चांगल्या प्रकारचं पीक येईल अशी शेतकऱ्याला आशा होती. खरीपी अवेळी पावसामुळे गेला आणि आता तर रबीची पेरणी नाही आमच्या जिल्ह्यामध्ये. ही दुयावानी अवस्था या शेतकऱ्याची आहे आणि हे सगळं गंभीर समोर काल दिसत असताना कालच आमच्याकडे खडसे साहेब आले आणि त्यांनी सांगितलं की या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण कुठेतरी सरकारला आम्ही केंद्र सरकारकडे अहवाल पाठवू करू. सध्या टंचाई सदृश्य परिस्थिती आहे. रोजगार हमीच्या कामाच्या बाबतीतलं काहीतरी निर्णय घ्या. रोजगार हमीचं काम सरकारच्या माध्यमातून व्हायलाच तयार नाही. कुठलाही अधिकारी पीडब्ल्यूडीचा असो की तुमचा या महसूल डिपार्टमेंटमध्ये काम करणारा असो का जिल्हा परिषदचा असो का इरिगेशनचा असो, एकाही डिपार्टमेंटचा माणूस रोजगार हमीची कामं हातात घ्यायला तयार नाही. त्याला ते नको वाटायचं झालेलं आहे. आणि मग अशा अवस्थेमध्ये माझी सरकारला विनंती आहे की आपण तात्काळ या ठिकाणी शेतकऱ्याच्या जनावराला चारा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. कारण जनावर आता खाटकाच्या दारामध्ये जायला लागलेली आहेत. कारण शेतकऱ्याला स्वतःच्या उपजीविकेचा प्रश्न नाहीये मोठा. शेतकऱ्यासमोर सगळ्यात मोठा भीषण कोणता प्रश्न असेल तो जनावराच्या चाऱ्याचा प्रश्न आहे. आज जनावराचा चारा उपलब्ध नसल्यामुळे लोक खटकाला जनावर विकायची मानसिकता ठेवून बाजारामध्ये आज जनावर घेऊन येत आहेत. बरोबर. शेतकऱ्याच्या पुढे प्रचंड मोठे प्रश्न आहेत, दाखवली पाहिजे आणि शेतकऱ्याच्या प्रती कुठेतरी मनामध्ये चांगली भावना ठेवून तात्काळ मदत देणं गरजेचे आहे असं. बरोबर. तात्काळ मदत देणं गरजेची आहे असं तुम्ही म्हणताय. पण या सगळ्या संदर्भामध्ये आपण राजीवजींना विचारूयात की एक महत्वाची गोष्ट म्हणजे महसूल मंत्री काल असं म्हणाले की दुष्काळ जाहीर करण्याची गरज काय आहे असं देखील त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. आणि आज ते असं म्हणतायत की या ठिकाणी मोबाईलची बिलं तुम्ही भरता ते कट होणार नाही याची काळजी घेता, मग वीज बिल भरत का नाही, अशा पद्धतीचं त्यांचं हे वक्तव्य आहे. तुम्ही या वक्तव्याकडे कसं बघता? एक संवेदनशीलतेचा मुद्दा करून त्यांनी तुमच्यावर याच्या आधी बऱ्याचदा टीका केली होती. आता सत्तेत आल्यानंतर त्यांची संवेदनशीलता बाजूला पडली असं तुम्हाला वाटतं का? खडसे साहेब विरोधी पक्षनेते म्हणून अत्यंत प्रभावी विरोधी पक्षनेते होते. नारायण राणे साहेब, गोपीनाथ मुंडे साहेब यांची विरोधी पक्षाची कारकीर्द आम्हाला आजही स्मरणात आहे आणि तशीच खडसे साहेबांची सुद्धा स्मरणात आहे. निवडणुकीच्या काळात त्यांनी सांगितलं होतं, एक शेतकरी यायचा टीव्हीवर आणि तो सांगायचा, अरे कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. मागच्या 25 दिवसापासून या महाराष्ट्रातले शेतकरी आता विचारायला लागलेले आहेत, फडणवीस साहेब, खडसे साहेब, कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. ज्या पद्धतीनं या दुष्काळाला सामोरं जायची भूमिका या सरकारनं घ्यायला पाहिजे होती. रोजगार हमीची कामं जसं आता जाधव साहेबांनी सांगितली, या महाराष्ट्रात रोजगार हमीची कामं कोणी सुरू करायला तयार नाही. रोजगार हमीची कामं जाऊ द्या, ज्या शेतकऱ्यांनी, ज्या शेतमजुरांनी आत्महत्या केल्या, मागच्या 25 दिवसात 150 पेक्षा जास्त शेतमजुराच्या आत्महत्या झालेल्या आहेत. तहसीलदार सुद्धा, मंत्र्यांचं सोडा, त्या तहसीलचा तहसीलदार सुद्धा त्या शेतमजुराच्या घरी जाऊन त्यानं सांत्वन केलेलं नाही. का? तर त्याचा एवढाच गुन्हा आहे की त्याच्याकडं 1 गुंठा सुद्धा जमीन नाही आहे. ज्यावेळेस तुम्ही राज्याच्या हिताचे विषय सांगता, शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या, तुम्हाला भेट द्यायला वेळ नाही. शेतकऱ्याच्या बांधावर जायला तुम्हाला वेळ नाही. शेतमजुराला सांत्वन करण्यासाठी प्रशासन सुद्धा तिथं जायला तयार नाही. बरोबर. अहो, टँकर लावायचा असेल, आमच्या किनवटमध्ये जर टँकर लावायचा असेल तर तिथल्या शेतकऱ्याला 200 किलोमीटर येऊन नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज द्यावा लागणार आहे. म्हणजे 200 किलोमीटर आल्यानंतर जर टँकर लावायची तुम्ही परवानगी देणार असाल तर कशा पद्धतीने तुम्ही दुष्काळाच्या बाबतीत सिरियस आहात? कशा पद्धतीने तुम्ही याचं उत्तर देणार आहात? बैठका झाल्या, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण घेणार आहोत. एकच पॉइंट सांगायचा आहे. हा बोला. या संदर्भात मला एकच पॉइंट सांगायचा आहे. काल परभणीला बैठक झाली. आता जाधव साहेबांना परभणीला त्यांनी बोलवणं अपेक्षित आहे कारण ते परभणीचे खासदार आहेत. आम्ही हिंगोलीची मंडळी परभणीला बैठकीला जायचो. काल अकोल्याला बैठक झाली. अकोला जिल्ह्याची बैठक अकोल्याला मान्य आहे, पण अकोला जिल्ह्यात वाशिमची बैठक, म्हणजे तुम्ही त्या जिल्ह्यात जाऊन सुद्धा तिथल्या लोकप्रतिनिधींशी बोलायला तुम्ही तसदी घ्यायला तयार नसाल आणि प्रत्येक वेळी शॉर्टकटचा जर अवलंब करणार असाल तर खऱ्या अर्थानं हे छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन आलेलं राज्य नाही. छत्रपतींचा आशीर्वाद तुम्हाला यासाठी जनतेनं दिला नाही. छत्रपतींनी सांगितलं होतं, प्रसंगी खजिना रिता करा, पण शेतकऱ्याच्या पदरात काहीतरी पडू द्या. आणि आता सरकार जे आश्वासनं दिली त्याच्यापासून दूर जायला लागले. बरोबर. तुम्ही हे सगळे जे काही आरोप केलेले आहेत त्या सगळ्या आरोपांना उत्तर देण्यासाठी गिरीश महाजन, भाजपचे आमदार, आता आपल्या सोबत आहेत. गिरीजी, बघितलं तुम्ही कशा पद्धतीने तुमच्यावर ही सगळी टीका होतीये, तुमचं उत्तर काय? नाही, मला वाटतं की
दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे, टंचाई सदृश्य परिस्थिती आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी, मराठवाड्यात असेल, विदर्भामध्ये असेल, खरोखर परिस्थिती अतिशय गंभीर आहे. पण शासन काही करत नाही. यांच्यामध्ये आणि अजित पवारांमध्ये काय फरक आहे? मला वाटतं हे म्हणणं अतिशय चुकीचं आहे. तुमच्या भाषेवर आक्षेप आहे. अजून जी आपण नजर आणेवारी म्हणतो, हा भाषेवर आक्षेप आहे. मला वाटतं नजर आणेवारी जी आहे अजून ती 15 सप्टेंबरला होईल. 15 नोव्हेंबरला नंतर पुन्हा त्याची एकदा फेर तपासणी होते आणि 15 डिसेंबरपर्यंत शेवटची फायनल त्या ठिकाणी आणि त्यानंतर मग केंद्र शासनाकडून मदत मागितली जाते. मला वाटतं ही अजून सुरुवात आहे. तुम्ही आताच म्हणाल की आताच मदत द्या, आताच म्हणजे असं कधी झालेलं नाही, असं कधी होत नाही. पण म्हणून मला वाटतं एवढी घाई करून उपयोग नाही. खरं आहे, परिस्थिती गंभीर आहे, परंतु शेवटी कुठे ना कुठे नियमाच्या अधीन राहूनच ते करावं लागतं. बरोबर. पण गिरीजी, एक महत्वाचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातल्या जनतेला एक महत्वाचा प्रश्न पडलाय. परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, यात कुणाच्याही मनात शंका नाहीये. पण ही सगळी परिस्थिती हाताळताना जी गंभीरता पाहिजे होती ती गंभीरता दिसत नाहीये. आणि या सगळ्यामध्ये जी वक्तव्य महसूल मंत्र्यांकडून आलेले आहेत ती वक्तव्य तुम्हाला मान्य आहेत का? नाही, मला वाटतं की शासन अतिशय या बाबतीमध्ये गंभीर आहे. शासनाने गांभीर्याने हा विषय घेतलेला आहे. महसूल मंत्री स्वतः दौरे करतायत. परवा तर 27 तारखेला आमचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे आता मराठवाड्यामध्ये येत आहेत, ते आज विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. आणि शासनाने हा विषय अतिशय गांभीर्याने घेतलेला आहे. शासन कुठेही त्याच्यामध्ये गांभीर्य दाखवत नाही किंवा कुठे ढिलाई असं नाही. तहसीलदारांपासून, तलाट्यांपासून, कलेक्टर असतील, कमिशनर असतील, आयुक्तांना सर्वांना स्टँडिंग इन्स्ट्रक्शन आहेत, सूचना दिल्या गेलेल्या आहेत. सर्व चौकशी होते अजून प्रथम दर्शनी आणि ती झाल्यानंतर मग कुठे त्या मदतीला सुरुवात होईल. खरं म्हणजे गेल्या वर्षी पण जवळपास 2,500 कोटी रुपये वाटले गेलेत. त्यामुळे फंडचे पण अजून थोडा शॉर्टेज आहेत. परंतु केंद्र शासन या बाबतीमध्ये त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की केंद्र शासन या बाबतीमध्ये मदत करणार आहे शेतकऱ्यांना. कारण आम्हालाही शेतकऱ्याची परिस्थिती माहिती आहे. कारण गेले 20 वर्ष 25 वर्ष मी आमदार आहे, आम्हीच मोर्चे काढलेत, आम्हीच मला त्याच मुद्द्यावरती यायचं. तुम्ही विरोधी पक्षात असताना ज्या पद्धतीनं तुम्ही बोलत होता, ज्या पोटतिडकीनं बोलत होतात, ती भाषा आता बदलली आहे का? तुमची जी पोटतिडकीनं बोलायचा ते आता का दिसत नाहीये? भाषा बदललेली नाही. आमची कुठलीही भाषा बदललेली नाही. आमचा हेतू शेतकऱ्यांना मदत करण्याचाच आहे. परंतु मला वाटतं साहेब आपण थोडी वेळ ते देणार आहात की नाही. आता मी आपल्याला सांगितलं की प्रथम नजर आणेल किंवा 15 सप्टेंबरपर्यंत, नंतर 15 नोव्हेंबर आणि 15 डिसेंबरला अंतिम म्हणजे शेवटी जो अहवाल येईल हा 15 डिसेंबरला येईल आणि त्यानंतर केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवून त्याची मदत मिळणार आहे. हा आता असं नाही ना की आज दिसतंय आणि लगेच पैसे घेतले आणि वाटून दिले. अजूनही पुढे त्याचे काही गंभीर परिणाम होणार आहेत. अजूनही त्याच्यामध्ये काही त्याच्यात आकडा संख्या वाढणार आहे मदतीची आणि त्यामुळे 15 डिसेंबरपर्यंत ही सर्व चौकशी केली जाईल. बरोबर. ही सगळी तुमची जी भाषा आहे ती सरकारी भाषा आहे. पण सर्वसामान्य जनतेला आता दिलासा हवाय तुमच्याकडून, थेट त्यांना दिलासा हवाय, त्यांना मदत हवी आहे. अशा परिस्थितीमध्ये तुमचे महसूल मंत्री या ठिकाणी जे वक्तव्य करतायत त्याचं तुम्ही समर्थन करताय का? आता त्यांच्याशी संपर्क तुटलेला आहे, पण या प्रश्नाचं उत्तर आपण नक्की घेणार आहोत. कारण सर्वसामान्यांना दिलासा हवा असताना अशा पद्धतीची वक्तव्य निश्चितपणे त्यांना अडचणीत आणू शकतात. त्याचं उत्तर आपण त्यांच्याकडून घेणार आहोत. आता वेळ झाली एका ब्रेकची. तुम्ही पाहत रहा एबीपी माझा. आपण चर्चा करतोय की या सगळ्या दुष्काळाच्या भीषण सगळ्या प्रश्नाबद्दल राजकारणी किती गंभीर आहेत आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण थोड्या वेळापूर्वी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, अजून त्यांचे संपर्क झालेला नाहीये. पण आपण आता संजय जाधव यांच्याकडे जाऊयात. संजयजी, आपण बघितलं की तुम्ही आज दौरा करताय हा सगळा दुष्काळाचा, पण 2 दिवसापूर्वी नाशिकमध्ये जो दौरा तुमच्या नेत्यांचा झाला, विरोधी पक्ष नेत्यांचा झाला, 2 तासामध्ये सगळा दौरा आटोपून तुम्ही निघून गेलात. हा सगळा दौरा जो करत असताना त्यातलं गांभीर्य देखील महाराष्ट्राला दिसलं नाही. आणि दुसरा एक प्रश्न नेहमी असा पडतो की उद्या सत्तेत गेल्यानंतर तुमची भाषा तर बदलणार नाही? शिवसेनेचा जन्म हा सत्तेसाठी नाही, तो सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी झालेला आहे. आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जो वरद हाती दिलेला आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, या धर्तीवर शिवसेनेचा आजपर्यंतचा प्रवास चालू आहे. आणि निश्चितही यामध्ये कुठलाही फरक पडला. शेतकरी जर माझा हवालदिल झालेला असेल, शेतकरी जर उघड्यावर असेल, तर त्यावेळी शिवसेना सत्तेत बसून मूग गिळून गप्प बसणार नाही, हे आपल्याला पहिले आवर्जून सांगतो.
शिवसेनेने पण नाशिकमध्ये ती परिस्थिती का दिसली नाही? नाशिकचा दौरा तुमच्या नेत्यांनी केला तेव्हा ते सिरियसनेस का दिसली नाही? शिवसेना शेतकऱ्याचे दुःख जाणून घेते आहे. नाशिकमध्ये गारपीट झालेली नेत्यांनी आमचा दौरा केलाय ना नाशिकचा. हा, पण तो दौरा केला नाशिकचा असताना दौरा त्या करूनच ते पद्धतीने पुढे आले. गांभीर्य दिसलं नाही. किती वेळ दिला त्यावेळेला? कुठल्या शेतावरती गेले? बांधावर गेले का नाही ते? गांभीर्यात आता बांधावर म्हणजे बऱ्याच शेतावर गेलेले आहेत. आता किती गेले ती काय मी काय त्या दौऱ्यात नव्हतो म्हणून मला ती काही माहिती नाही. बरोबर, 2 तासात तो दौरा आटोपला तुम्हाला माहिती नसेल तर. पण आता आपल्यासोबत गिरीश महाजन देखील आलेले आहेत. आपण त्यांच्याकडून ते उत्तर घेऊयात. अत्यंत महत्वाचं उत्तर ते हे आहे की महसूल मंत्री आणि त्यांचे पंकजा मुंडे ह्या देखील त्यांच्यासोबत गेल्या होत्या. या सगळ्यामध्ये त्यांचं ढोल ताशांनी स्वागत केलं गेलं, फटाके उडवले गेले. अशा पद्धतीने हे सगळं स्वागत झालं आणि तिथं जाऊन ज्या पद्धतीनं खडसेंनी वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याचं तुम्ही समर्थन करता का महाजनजी? नाही, आम्ही कुठलंही समर्थन करत नाही असं, आणि त्यांचे म्हणण्याचा उद्देश असा नव्हता. निश्चित मंत्रिमंडळ मला वाटतं शपथविधी झाल्यानंतर, मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच महसूल मंत्री त्या ठिकाणी गेले, पंकजाताई तिकडे गेल्यात आणि म्हणून थोडा कार्यकर्त्यामध्ये उत्साह होता. खरं म्हणजे ते व्हायला नको होतं, परंतु आता पहिल्यांदाच मंत्रिमंडळ अस्तित्वात झालेलं आहे. आणि तुम्हाला वाटतं त्यांनी हे अशी भाषा वापरायला नको होती? हे चुकीचं होतं? कुठची भाषा म्हणजे मी ऐकलं त्यांनी आज ज्या पद्धतीनं वक्तव्य केलेलं आहे की मोबाईलचं बिल भरायला तुमच्याकडे पैसे आहेत, मग विजेचं बिल का भरत नाहीत तुम्ही? एकटा जे आमचे नेते आहेत मी त्याबद्दल काही जास्त बोलणार नाही. ते काय म्हणले मलाही माहिती नाही. मग चुकीच्या वक्तव्याचं समर्थन करणार का तुम्ही नेत्यांच्या? नाही, मी समर्थन करत नाही कुठलंही. खरं शेतकरी अडचणीत आहे, ही परिस्थिती आम्हालाही माहिती आहे, अतिशय अडचणीमध्ये आहे आणि त्यांचाही म्हणण्याचा उद्देश तसा नसेल. पण ते आमचे नेते शेवटी पण ते काय म्हणाले याची मला खरंच कल्पना नाही किंवा मी ते ऐकलंही नाही. आपण आता सांगतायत म्हणून मला कळालं. मी बाहेरगावी होतो, आता दिल्लीहून आलो आणि धावपळ करत आपल्या कॅमेऱ्याच्या समोर उभा राहिलेलो आहे, बसलेलो आहे. परंतु असं कुठलेही आमच्या भारतीय जनता पक्षातले कुठलेही आमचे नेते असतील, मंत्री असतील, यांनी अतिशय गांभीर्याने हा विषय घेतलेला आहे. आपण म्हणतात बंधाऱ्यावर गेले का, शेतात गेले का, ठीक आहे, पण त्यापेक्षा शेतकऱ्यांना काय मिळतंय, मदत काय मिळतंय तापदग्रस्त शेतकऱ्यांना, ते अतिशय आधी महत्वाचं आहे. ती सुद्धा मिळालेली नाही. तशा त्या पद्धतीचे सर्व रस्ते आम्ही लावलेले आहेत, सर्व अधिकाऱ्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. काम अतिशय वेगाने सुरू आहे आणि मी सांगितलं की 15 डिसेंबर नंतर अंतिम आणेवारी ठरेल आणि त्यानंतरच मदत मिळू शकेल. आता आपण म्हणता आता काय देणार, पण तो आता अशी पद्धतच नाही की आता गेले बघितलं आणि लगेच मदत द्या. कारण शेवटी रब्बीमध्ये काय नुकसान होणार आहे, फळबागांचं काय नुकसान झालंय त्यात एकदा सर्व व्हावं लागेल. नाही तर लोक म्हणतील किंवा आमच्या पत्र काहीच पडलं नाही. आणि म्हणून शेवटी सर्व अंतिम जे आणेवारी येईल, मला वाटतं की तो आकडा 15 डिसेंबर नंतर येईल. आणि मी आपल्या शेतकऱ्यांना आश्वस्त करेन राज्यातल्या सर्व, आणि जे संकटग्रस्त शेतकरी आहेत, जे टंचाईग्रस्त भागातले शेतकरी आहेत, त्यांना जी मदत लागेल ती देण्याची भूमिका राज्य शासनाची आहे. केंद्र शासनाचा मोठा वाटा असतो. आमचे मुख्यमंत्री दिल्लीला जाऊन आले 2-3 वेळाच्या बाबतीमध्ये, माननीय पंतप्रधानांनाही भेटलेत, कृषी मंत्र्यांनाही भेटलेत, वित्त मंत्र्यांनाही भेटलेत आणि त्यांनी आम्हाला आश्वस्त केलंय की आपण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत करू. बरोबर, मदत करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आपण राजीव सातव आपल्या सोबत आहेत. महाजनजी, त्यांच्याकडे जाऊयात. महाजनजी आपल्याकडे राजीव सातव आहेत. राजीव सातवजी, दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी आतापर्यंत भाजपचे नेते भांडायचे, पण आता दुष्काळ जाहीर करून काय फायदा असं ते म्हणतायत. तुम्हाला हे पटतंय का? अहो, अमित शहा पैठणला आले होते काही दिवसापूर्वी. यांना खरंच दुष्काळग्रस्त भागाचा दौराच करायचा होता, खरंच शेतकऱ्यांशी संवादच साधायचा होता, तर पैठणवरून आले, पण दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांशी संवाद साधावासा वाटला नाही. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या घरी जाऊन भेटावंसं भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांना वाटलं नाही. आणि त्यामुळं जर भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष दुष्काळाच्या बाबतीत उदासीन असेल तर सरकार नॅचरली उदासीन राहणारच. आणि आज गिरीश महाजन साहेब सांगतायत, आता गिरीश महाजन साहेबांसारखा अत्यंत अभ्यासू आमदार, पण त्याला सुद्धा मंत्रिमंडळाच्या बाहेर यांनी ठेवलंय. त्यामुळे योग्य माणसाला जबाबदारी संधी द्यायची भूमिका त्यांची नाही आहे. आणि दुसरी गोष्ट जी आहे की 15 डिसेंबर पर्यंत कशाला वाट पाहावी लागते. आज प्रशासनानं 100% सांगितलेलं आहे की दुष्काळ पूर्णपणे मराठवाड्यात आणि महाराष्ट्रातल्या अनेक भागात आहे. मग जर दुष्काळ 100% असणार आहे तर 15 डिसेंबर पर्यंत दुष्काळ काही कमी होणार आहे का? जर 15 डिसेंबर नंतर दुष्काळ कमी होण्याची यांची भूमिका असेल तर मला वाटतं आता देवच आपल्याला वाचवावा. आणि 15 डिसेंबरची वाट कशाला पाहिजे? आज जर आपण धरलं तर आजही 20-22 दिवस आपल्याकडे आहेत. आपण या संदर्भात उपाययोजना झाल्या पाहिजेत. पाणी सोडायचं धोरण आज ठरायला तयार नाही. चारा छावण्याच्या संदर्भात काही यांच्याकडे उपाययोजना नाही. ज्या आत्महत्या केलेले शेतकरी आहेत त्यांना काय मदत करणार आहे त्याची काही यांच्याकडे आराखडा तयार नाहीये.
राजूजी आपण तोच मुद्दा त्यांना विचारूयात की दुष्काळ जाहीर करण्याची मागणी तुम्ही करत होता, त्याच्या आधी अनेकदा तुम्ही विधिमंडळामध्ये गोंधळ देखील घातलेला आहे. आता दुष्काळ जाहीर करण्याची मागणी का करावी लागते? तुम्ही थेट जाहीर का करत नाही? मी तेच सांगितलं की आता ही सध्या टंचाई सदृश्य परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमध्ये आधी आपण त्याचा सर्व्हे तर केला पाहिजे की नाही, कोणाचं नुकसान किती झालंय, कोणी काय पेरलंय, फळबागाचं नुकसान किती झालेलं आहे, पिकांचं नुकसान किती झालंय, का नुसतं उचललं आणि घ्या पैसे आणि असं कधीच होत नाही ना. यांच्या राज्यात असं कधी झालं नाही. त्याच्यासाठी आपल्याला चौकशी तर करावी लागेल, कोणाचं किती नुकसान झालंय, कोणी काय पेरलंय त्याची माहिती घ्यावी लागणार आहे आणि त्याची तांत्रिकदृष्ट्या सगळी चौकशी झाल्यानंतर त्याला काय वेळ आहे 15 सप्टेंबर, 15 नोव्हेंबर आणि 15 डिसेंबरला अंतिम आणेवारी, म्हणजे त्यात रब्बीचं काय झालं, फळबागांचं काय झालं, कोणी काय पेरलं होतं, त्याचं नुकसान किती आहे, ते सगळं ठरवून मग शेवटी ही आकडेवारी ठरत असते. आताच आपण म्हणतो दुष्काळ आहे आणि घेऊन टाका, पुन्हा रब्बीचा हंगाम आहे, त्याच्यामध्ये काय येणार आहे अजून काही समजत नाही, त्यात किती नुकसान होणार आहे काय. शेवटी खरीप आणि रब्बी या दोन्ही पिकांचा शेवटी आढावा घेऊन त्या ठिकाणी ती चौकशी केली जाईल आणि त्यानंतर मग शेवटी अंतिम आकडा ठरेल. केंद्राकडे मदत मागावी लागणार आहे, ते राज्याकडे तिजोरीत पैसे पडलेत कारण यांनी किती पैसे लुटवले तर केवढं कर्ज केलेलं आहे आपल्याला कल्पना आहे. बरोबर. आपण त्याच मुद्द्यावरती राजीव सातव यांना विचारूयात. अगदी 1 मिनिट राहिलेला आहे आपल्याकडे. तुमची आता शेवटची मागणी काय आहे सरकारकडे? सरकारनं काय केलं पाहिजे? तुमच्या अपेक्षा काय राजूजी? सरकारनं उद्याच्या उद्या दुष्काळ जाहीर केला पाहिजे. शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपयाची मदत किमान 4 हेक्टरसाठी यांनी जाहीर केली पाहिजे. आणि हे आम्ही काही सांगत नाहीये, हे ह्यांच्या जाहीरनाम्यातली आश्वासनं आहेत. जो शब्द तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला दिला तो शब्द तुम्ही पाळा. उद्याच्या उद्या दुष्काळ जाहीर केला पाहिजे. दिरंगाई झाली तर यांच्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, ही भूमिका काँग्रेस घेणार आहे. बरोबर. रस्त्यावरती फिरू देणार नाही असं तुम्ही म्हणताय. अत्यंत महत्वाची ही सगळा प्रश्न आहे आणि या सगळ्या प्रश्नाच्या निमित्तानं जे काही दौरे उद्या होतील ते दौरे खरोखरच शेतकऱ्यांना दिलासा देणारे असले पाहिजेत. ही सर्वसामान्यांची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. याचं पर्यटन झालं नाही पाहिजे, पिपली लाईव्ह सारखी परिस्थिती निर्माण नाही झाली पाहिजे. कारण आज खऱ्या अर्थानं जो शेतकरी आहे तो शेतकरी या दुष्काळातून उद्ध्वस्त होतोय. त्याला पुन्हा उभारी मिळण्यासाठी ह्या सगळ्या राजकीय नेत्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तशी गंभीरता सगळ्यांनीच दाखवली पाहिजे. तसं गांभीर्य दिसलं तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना तो खरा दिलासा मिळेल. तुम्ही सगळेजण या चर्चेसाठी आलात, आपली भूमिका मांडलीत, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि शेतकऱ्यांना निश्चितपणे दिलासा मिळेल अशी आशा बाळगूया आणि या विशेष वृत्तात आपण इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा एबीपी माझा.